नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरडकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अग्निवीर भरती 2026साठी प्रिव्हियस इयर पेपर सोडवणी सुरू केले होते. त्याच्यात ऑलरेडी आपण 3 पेपर सोडवले. हा पेपर नंबर 4 आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यात आपण काही गणित आणि बुद्धिमत्तासाठी घेणार आहोत आणि बिलकुल झालेल्या प्रश्नांचे बिलकुल सखोल विश्लेषण राहणार आहे. त्यांच्या बरोबरचे कॉन्सेप्ट राहणार आहेत. आणखी एक गोष्ट बघा, काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले होते की सर एवढंच केलं तर होईल का. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अग्निवीर जे भरती आहे, ठीक आहे, याच्यात आपल्याला बेसिक मॅथच विचारला जातो. काही आपल्याला रॉकेट सायन्स नाही विचारले जात. आणि आपण हे झालेलेच प्रश्न घेतात आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये झालेल्या प्रश्नावरच म्हणजे PYQ वरच भर असतो. ठीक आहे, असं तर नाही म्हणू शकत की मी हेच येणार म्हणून. पण तुम्हाला सांगतो, जसं मॅथचे 10 ते 12 प्रश्न हमखास तुम्हाला सारख्याच रूपावर मिळतील. ठीक आहे, तर बिंदास राहा. एवढं केले तरी तुम्ही पास होऊन जाल, एवढी मी गॅरंटी देतो. ठीक आहे, तर आज कोणता पेपर पाहणार आहोत आपण मित्रांनो? अग्निवीर GD 30 जून 2025 शिफ्ट नंबर 1 पाहणार आहोत. ठीक आहे, आधी मी 2024चे सुरुवात केली होती. त्याच्यात आपण एक म्हणजे मला वाटते 25 की 24 एप्रिलचा बघितला. आधी 2025चे पेपर पाहून घेऊ. 2024च्या मुकाबले 2025चे पेपर थोडे ठीकठाक आहेत. ठीक आहे, तर आज आपण 30 जून 2025ला झालेला शिफ्ट नंबर 1चा पेपर पाहणार आहोत. ठीक आहे, आणखी एक काय करायचं आहे, PDF साठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, मी शिपाई महाराष्ट्राचा. बघा, याच्या अगोदर जो पेपर नंबर 3 घेतला मित्रांनो आपण, त्याची मी तुम्हाला PDF नाही देऊ शकलो. त्याच्यासाठी मी माफी मागतो मित्रांनो तुम्हाशी. कारण सांगतो तुम्हाला, आमच्या इकडे ना थोडं लाईटचं खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या मित्रांनो. वातावरण ठीक नाही आहे तर लाईट खूप जात आहे. माझा क्लास रेकॉर्ड करून झाला, जसं क्लास रेकॉर्ड करून झालं तसंच लाईट गेली आणि मी ऑटो सेव्हर करणे विसरून गेलो. तर त्या कारणामुळे मी तुम्हाला ते PDF नाही देऊ शकलो मित्रांनो. त्याच्यासाठी मी माफी मागतो. पण तुम्हाला तो प्रश्न म्हणजे तो पेपर देऊन देणार मी. ठीक आहे, त्या शिफ्टचा त्याच्या निश्चिंत राहा तुम्ही. ठीक आहे, याची PDF मिळणार तुम्हाला. तर चला, जास्त न बोलता आपण काय करू, तर आपण पेपरला सुरुवात करू. आधी काय घेणार, तर आधी आपण घेणार मॅथ. ठीक आहे, तर चला मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करू. बघा, प्रश्न क्रमांक 1 पहा आता मित्रांनो. काय आहे तर 1465चे किती टक्के काढायचे आहेत? 65% काढायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो, एक असतो शेकडा आणि एक असतो मित्रांनो टक्का. ह्या दोघांमध्ये फरक आहे. टक्का म्हणजे हा असा पर्सेंटचं चिन्ह. बघा, शेकडा म्हणजे होतो 100. शेकडा म्हणजे किती होतो? 100. आणि टक्का होतो म्हणजे मित्रांनो 1/100 किंवा भागीला 100. ठीक आहे, टक्का म्हणजे काय होतं? 1/100 किंवा भागीला 100. जसा मी म्हणत आहोत 1% म्हणजे किती होणार, तर हा होणार मित्रांनो 1/100. ठीक आहे, 10%. 10% म्हणजे काय होणार मित्रांनो? 10/100. चला, काय कटतो काय? 1 कॅन्सल झाला, काय होणार? 0.1 किंवा तुम्ही 1/, अशात पण ठेवू शकता. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो? 1465 म्हणजे 1465. चे याचा अर्थ होतो मित्रांनो गुणाकार. हे गोष्ट लक्षात ठेवा. चे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो गुणाकार. आणि किती? 65%. 65% म्हणजे 65/100. ठीक आहे, आता काय करायचे मित्रांनो? कोणत्या गोष्टी कटतात त्या पहा. बघा, बिलकुल बेसिक पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. 5ने भाग जातो, काय होणार? 13×5 65 होणार. आणि काय होणार? 5×2 10 आणि 20. आणखी बघा, 5ने भाग जातो इथे, काय होणार? 5×2 10, 5×9 45, 5×3 15, 5×4 20. ठीक आहे, काय उरलं आपल्याकडे? बघा, 293 गुणिला 13 भागीला काय होणार, तर 4. काय होणार भागीला मित्रांनो? भागीला होणार 4. ठीक आहे, 13चा पाढा येतो सर्वांना. बघा, पाढे येणे गरजेचे आहेत. पाढे नाही येणार तर गणित विसरून जा तुम्ही. ठीक आहे, काय होणार? बघा, 13×3 39. 39चे 9 हातचे आले 3. 13×9 117. 117 आणि 3 किती होणार मित्रांनो? 120. 120चा 0 हातचे किती आले? 12. काय होणार? 13×2 26. 26 आणि 12 किती होतात मित्रांनो? बघा, काय 26 आणि काय होणार, तर 12. काय होणार, तर हे होणार 38. काय होणार? 38 भागीला किती होणार, तर 4. ठीक आहे, नाही येत मित्रांनो तोंडी भागाकार, तर काय करणार आपण? भाग देऊन पाहणार. कसं भाग देणार पहा. 1 मिनिट. कसं भाग देणार?
किती आहेत 3809 भागीला किती तर 4. बघा 4 9 36 किती उरणार 2 उरले 0 खाली आला. ठीक आहे 4 पंचे 20 काय होणार 0 0 9 खाली येणार 4 दुने 8 किती उरलं 1 उरलं. बघा आता 4नी तर 1ला भाग नाही जात काय देणार 1 शून्य घेणार तर काय होणार इथं पॉईंट जाणार काय होणार 4 दुने 8 किती उरलं 2 उरलं 1 शून्य खाली येणार 4 पंचे 20 शून्य शून्य म्हणजे तुमचं उत्तर किती आलं मित्रांनो याच्या 952.25. हा काय आहे तर तुमचं एकदम बरोबर उत्तर आहे. फक्त काही लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो तुम्हाला टक्का टक्का म्हणजे काय 1/100 किंवा भागीला 100. 1% म्हणजे काय 1/100 10% म्हणजे 10/100. इथं किती दिले होते आपल्याला 65%. 65% म्हणजे काय घेतले तर 65/100. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहू. चला प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो चांगला प्रश्न आहे कॅल्क्युलेटिव्ह आहे. काय म्हणते जर 20 पुरुष 10 दिवस काम करून 71,800 रुपये कमवतात तर 16 पुरुष 17 दिवसात किती कमवतील असं सांगायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे ऑप्शन दिलेले नाही आहेत ऑप्शन दिलेले होते ते चुकीचे ऑप्शन होते म्हणून मी आधी त्यांना कट केलो. ठीक आहे कसं सोडवणार पहा. आता बघा पैसे किती कमवत आहेत तर 71,800. तर सीधं मी तुम्हाला सांगतो याला सोडवायचं कसं 71,800 वरती लिहायचं आणि भागीला किती पुरुष आहेत तर 20 पुरुष भागीला करा 20 पुरुष आणि किती दिवस काम करत आहेत तर 20 दिवस काम करत आहेत तर गुणीला करा 20. ठीक आहे आता पहा 16 पुरुष 17 दिवसात किती कमवतील हे सांगायचे आहे. तर आपण धरू मित्रांनो की ते 16 दिवसात 100 रुपये कमवतील. किती पुरुष 16 पुरुष किती दिवसात तर 17 दिवसात. बस काय काढायचं आहे आपण एक्स काढलं की झालं आपलं उत्तर निघालं. बघा 1 0 काय होणार कॅन्सल आणि हा 1 0 काय होणार कॅन्सल. बघा दोन्ही भाग द्या काय होणार 42 6 किती वाजले 1 2 पंचे 10 किती वाजले 1 2 9 18 म्हणजे इकडे किती वाजले मित्रांनो 359 बरोबर काय होणार x बटे 16 गुणीला 17. ठीक आहे पा हे गुणीला आहे सॉरी हे भागीला आहे इकडे येऊन काय होणार गुणीला होणार किती होणार 359 गुणीला 16 गुणीला काय होणार तर 17 बरोबर काय होणार तर x होणार. चला सोडवा आता काय होणार तोंडी येतो का पाडे पाडे येणे गरजेचे आहेत. मित्रांनो कॅल्क्युलेशनसाठी काय होणार 16 9 144 144 चे 4 हातचे आले 14 16 5 80 80 आणि 14 किती होणार तर 94 94 चे 4 हातचे किती आले 9 16 तिरी 48 48 आणि 9 किती होतात तर मित्रांनो 57 57 गुणीला किती होणार तर 17 होणार. ठीक आहे चला करा आता 17चा पाडा येतो का बरोबर काय होणार तर बरोबर होणार एक काय होणार 17 चौ 68 68 चे 8 हातचे आले 6 17 चौ 68 68 आणि 6 किती होणार मित्रांनो 74 74 चे 4 हातचे आले 7 17 साठी 119 119 आणि 7 किती होणार तर 126 126 चे 6 येणार मित्रांनो आणि हातचे किती आले हातचे आले 12 हातचे किती आले 12. बघा 17 5 85 85 आणि 12 काय कराल 85 आणि 12 किती होणार तर हे 7 आणि हे 9 85 आणि 12 किती होणार मित्रांनो 97 म्हणजे हे किती होणार 97. ठीक आहे म्हणजे तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो 97,648 रुपये. किती रुपये कमवणार ते 97,648 रुपये. समजलं का कॅल्क्युलेटिव्ह आहे. बघा इथं जे ऑप्शन दिलेले होते ते चुकीचे होते. ठीक आहे तर मी काय केलो ऑप्शन न घेता याला सोडवलं. जर ऑप्शन असते तर तुम्ही आणखी लवकर सोडवू शकले असते. कसं जर हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आलं तर एकच अंकी तुम्हाला काय देणार एकच ऑप्शनमध्ये आखरीच्या म्हणजे एकच स्थानी 8 दिसून जाणार तर तोच उत्तर राहणार तुमचं. समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा काय तर प्रश्न क्रमांक 3 एकदम सोपी प्रश्न आहे 7,982 अधिक काय होणार 93. हा तुम्हाला सीधा होमवर्क आहे मित्रांनो. बेरीज करायची आहे तेवढं तर तुम्ही करू शकते आरामात. ठीक आहे चलो पुढचा पाहून बघा समभुज त्रिकोणातील प्रत्येकातील कोणाचे माप किती असते. समभुज त्रिकोण आधी समभुज त्रिकोण होते काय ते लक्षात घ्या मित्रांनो. समभुज त्रिकोण
ज्या त्रिकोणाचे सर्व बाजू समान असतात त्याला काय म्हणतो आपण? समभुज त्रिकोण. म्हणजे सर्व बाजू समान असतात. आणि सिद्ध लक्षात ठेवा मित्रांनो, समभुज त्रिकोणातील प्रत्येक आतील कोणाचे माप हे 60 डिग्री असते. कोणचा? ऑप्शन नंबर डी, म्हणजे ऑप्शन नंबर 4. काय असते तर समभुज त्रिकोणातील प्रत्येक आतील कोणाचे माप किती असते तर हे 60 डिग्री असते. जर संपूर्ण कोणाचे बघा त्रिकोण, संपूर्ण कोणाचे माप म्हणजे काय? तिन्ही कोणांची बेरीज किती असते तर 180 डिग्री असते, हे लक्षात ठेवा. आणि समभुज त्रिकोणाची प्रत्येक आतील कोणाचे माप म्हणजे एका कोणाचे माप किती असते तर 60 डिग्री असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे? गुणोत्तर दिले आहेत आपल्याला. काय आहे? एक्स ची 700 गुणोत्तर बरोबर किती आहे? 56 आणि हे किती आहे? 40. ठीक आहे, 56 40. तर एक्स ची किंमत किती म्हणत आहे? ठीक आहे, काय होणार पहा. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? गुणोत्तर म्हणजे इकडे लक्ष द्या. एक्स बटे 7 म्हणजे याचा अर्थ होतो, सॉरी एक्स या 7 याचा अर्थ होतो एक्स बटे 7 बरोबर दिलाय. काय दिलंय बरोबर? 56 सहे 40. तर याचा अर्थ होणार 56 बटे 40. तर याच्यावरून काय काढू शकतो आपण? एक्स काढू शकतो मित्रांनो. काय होणार याचा अर्थ? एक्स बटे 7 बरोबर काय होणार तर 56 बटे 40. बघा एक्स बरोबर हा भागीला आहे, तिकडे जाऊन काय होणार तर गुणिला होणार. 56 गुणिला 7 भागीला काय होणार तर 40. कोणत्या संख्येने कटतो का? कटत असेल तर काटून घ्या. बघा एक्स बरोबर 8 पंचे 40, 8 साती 56 बरोबर आहे का नाही? काय होणार? 7 गुणिला 7 49, 49 भागीला काय होणार तर 5. बघा कोणत्याही संख्येला 5 ने गुणा करायचे असेल, काय म्हणलो मी? कोणत्याही संख्येला 5 ने गुणा करायचे असेल तर ज्या संख्येला 5 ने गुणा करायचे असेल त्याचे डबल करायचे. जसं पहा आपल्याला 80 भागीला 5 करायचे आहे मित्रांनो, तर काय करणार तुम्ही? 80 चे डबल किती होणार? 160. आणि एक अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे काय उत्तर येणार तुमचं? 16. बघा ना 16 5 80 येते का नाही? तर इथं पण तसंच करायचे. बघा 49 चे डबल किती होणार? 98. 98 आणि एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. एक अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे एक्स किती येणार तुमचा? 9.8. कोणता उत्तर आहे? बघा ऑप्शन नंबर पहिलाच ए हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजत आहे का? चलो पुढचा प्रश्न पाहूया. पहा मित्रांनो, आता कोणता प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो? एका गावाची लोकसंख्या 17,000 आहे. गावाची लोकसंख्या दिली आहे किती आहे तर 17,000 आहे. जर पुढील वर्षी लोकसंख्या 25% ने वाढली तर वर्षाच्या अखेरीस लोकसंख्या किती असेल? बघा ह्या वर्षी लोकसंख्या काय म्हणते? 17,000 आहे. पुढच्या वर्षी 25% वाढली म्हणते. बरं मला सांगा 25% कोणावर वाढणार लोकसंख्या? ह्या 17,000चीच वाढणार ना 25%. तर काय काढणार आपण आधी? बघा ह्या 17,000ची काढून घेऊ आपण 25%. ह्या 17,000ची काय काढू? 25%. 25% म्हणजे काय होणार? भागीला 100. ठीक आहे, चला आता काय करणार बघा. काय कटते का? 25 एक 25, 25 चौ 100 म्हणजे काय होणार? 17,000 भागीला 4. चला भागीला 4 म्हणजे सांगू का मित्रांनो तुम्हाला काय होते तर? भागीला 4 म्हणजे अर्ध्याचे अर्धे करणे. भागीला 4 म्हणजे काय होते? अर्ध्याचे अर्धे करणे. बघा मला सांगा 17,000 चे अर्धे किती होणार? 8,500. 8.5 गुणिला 2 केला तर काय होणार? 17 होते. तर 17,000 चे किती होणार अर्धे? 8,500. 8,500 होणार. बघा मग आता याचे अर्धे करा. बघा याचे अर्धे किती होणार? 4,000 आणि याचे अर्धे किती होणार? 250. याची किती होणार? 250. म्हणजे याचा उत्तर किती येणार मित्रांनो? 4,250. बघा जर तुम्हाला विश्वास नसेल वाटत ना तर मी तुम्हाला सोडवून दाखवतो याला. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भागीला 4 करणे म्हणजे काय होते तर अर्ध्याचे अर्धे करणे होते. ठीक आहे, काय आहे आपल्याकडे? 17,000 भागीला काय आहे तर 4. बघा 4 चौ 16. हातच्या किती आला? 1 आला, खाली 0 येणार. 4 दुने 8 किती वाचले? 2 वाचले, 0 1 खाली येणार. 4 पंचे 20
किती वाजले 0, खाली एक 0 येणार आणि 400 आलं तेवढंच उत्तर 4250. बघा वर्षाच्या अखेरीस किती संख्या वाढणार त्याची 4250. पण काय आहे, आधी लोकसंख्या किती होती 17,000, सॉरी किती आहे फक्त 17,000. आधी होती लोकसंख्या 17,000, आता किती वाढली 4,250. तर एकदम टोटल किती होणार 17,000 आणि 4,000 21,000, 21,250. किती होणार 21,250. तर लोकसंख्या किती होणार, तर वर्षाच्या अखेरीस लोकसंख्या किती असेल तर 21,250. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर पहिला. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला 48% हा सलर कृतीत अपूर्णांक म्हणून व्यक्त करा. बघा टक्केवारीचे अपूर्णांकात जर रूपांतर करायचे आहे, काही नाही आहे त्याच्या टक्केवारी दिली आहे आणि अपूर्णांकात रूपांतर करा म्हणत आहे. तर कसं होणार पहा. 48% म्हणजे काय होणार भागीला 100. बघा कोणत्या संख्येने भाग जातो का, भाग जात असेल तर काटून घ्या. मला 4ने भाग जाताना दिसत आहे. बघा 4 1 4, 4 2 8, भागीला काय होणार 4 2 8, 4 5 20, म्हणजे काय होणार 12/25. काय होणार 12/25. कोणता ऑप्शन आहे पहिलाच 12/25. ह्या पण प्रश्नाचा ऑप्शन उत्तर कोणतं येत आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1. समजत आहे का तुम्हाला, सोपीच आहेत प्रश्न. चला काय म्हणते 206, 205, 90 आणि 315 ची सरासरी किती असेल. नेहमी तेच प्रश्न येतात बघा मित्रांनो. सरासरी म्हणजे काय, सरासरी सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागीला काय होणार तर भागीला होणार एकूण संख्या. चला आपल्याकडे सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. कोणकोणत्या संख्या आहेत आपल्याकडे पहा. 206, 205, 90 आणि किती आहे तर 315. काय होणार 206 अधिक 205 अधिक काय होणार 90 अधिक होणार 315. भागीला काय होणार एकूण संख्या म्हणजे किती संख्या आहेत 1 2 3 4, किती संख्या आहेत 4 संख्या आहेत, तर भागीला करा 4. चला डायरेक्ट तोंडी नाही आहेत मित्रांनो, पण बेरीज तोंडी कशी करायची याच्यावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही अवश्य पाहून घ्या. कारण की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर तोंडी येत असतील तर तुमचे एवढा मॅथमध्ये महारथी कोणीच नाही. तर ऑलरेडी आपण त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्याल. तर चला सध्या काय करू आपण बेसिक पद्धतीने करू. काय होणार 206 अधिक 205 अधिक काय होणार 90 अधिक काय होणार तर 315. चला काय होणार 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16चे 6 हातच्या आला 1, 1 आणि 9 10, 10 आणि 1 11, 11च्या 1 हातच्या आला 1. काय होणार 1 आणि 4 5, 5 आणि 3 किती होणार 8. म्हणजे यांची बेरीज किती आहे येत आहे मित्रांनो 816. 816 भागीला काय होणार 4 होणार. चला भाग देऊ शकतो आपण 4ने सुद्धा. आता अर्धे वगैरे करायची काही गरज नाही. 4 2 8 0 4 4 16, म्हणजे किती येणार मित्रांनो याचं उत्तर 204. म्हणजे सरासरी किती आहे हे काही निघाली तुमची सरासरी. सरासरी किती आहे मित्रांनो तुमची तर 204. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 2. किती तर 204. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा 21 4 28 42च्या लसावी काढा म्हणते. लसावी काढायची आहे मित्रांनो. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की जे सर्वांच्या पाड्यामध्ये सर्वात आधी येते. काय म्हणत आहो की अशी लहानात लहान संख्या की ते सर्वांच्या पाड्यामध्ये सर्वात आधी येते. तसं चेक करू शकते किंवा काढायचं कसं ते सांगतो मी तुम्हाला. असं एक तक्ता तयार करून घ्यायचा आणि ते नंबर लिहायचे 21 4 28 आणि काही तर 42. काय करायचं मोठ्यात मोठी संख्या पहा की चौघांना पण भाग जाईल. कोणती आहे अशी मोठ्यात मोठी संख्या, मला जर अशी कोणतीच संख्या नाही दिसत आहे की ते चौघांना पण भाग देईल. बरोबर आहे का नाही. तर मग कमीत कमी तिघांना भाग गेली पाहिजे. तर तिघांना भाग देणारे कोणती दिसत आहे तुम्हाला, मला बघा 7 दिसत आहे तिघांना भाग देणारे. काय 7 तेरी 21, 7 चौ 28, 7 सकम 42. ह्या 4ला भाग नाही गेले, 4 जसेचे तसे ठेवा. आता बघा मोठ्यात मोठी संख्या पहा की कमीत कमी तिघांना तरी भाग गेला पाहिजे. चौघांना जायच्यात तर तिघांना तरी भाग गेला पाहिजे. तर काय होणार मला काय दिसत आहे 2 दिसत आहे. काय होणार हे 3 जसेचे तसे येणार, याला भाग नाही जात. 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 तेरी 6. आणखी बघा आता तिघांना नाही जात तर कमीत कमी दोघांना गेला पाहिजेत. बघा 2नी भाग जाताना दिसत आहे
तीन जसेचे तसे येणार, बे एक बे, बे एक बे, तीन जसेचे तसे. आता पहा तीननी भाग जातो, तीननी भाग द्या, काय होणार तर पहा तीन एक तीन, एक एक जसेचे तसे, तीन एक तीन झालं भाग देऊन. चला आता तर काहीच नाही उरला, एक एक उरला, हे आपल्या कामाचे नाही. आता बघा जेवढ्या संख्यांनी तुम्ही भाग दिल्या, जेवढ्या संख्यांनी काय दिल्या भाग दिल्या, आणि जेवढे काही उरले ह्या सर्वांचा काय करायचं तो गुणाकार. ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय होतो तर लसावी. बघा लसावीवरती चांगल्याने व्हिडिओ अपलोड केला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती. लसावी कसं काढायचं, मसावी कसं काढायचं, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहो. पण तुम्हाला जर अजिबातच काढता नसेल येत तर नक्की तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आपल्या चॅनलवरतीच आहे. ठीक आहे, तर काय होणार 7 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला किती होणार तर 3. चला काय होणार बघा 3 दुने 6, 6 दुने 12, 12 साती किती होणार 12 साती 84, 12 साती किती होणार तर 84. चला पाडे आले पाहिजेत बरं, असं नाही की मी थांबलो तर सरांना नाही येत म्हणून, मला येते सर्वच. मला तुमचे चेक करायचे होतं की तुम्ही मनातल्या मनात म्हणत आहात की नाही. काय होणार 3 दुने 7, 6 दुने 12, 12 साती 84, 84 बरोबर आहे. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला आता प्रश्न क्रमांक 10 पहा मित्रांनो, हा देखील सोपे आहे. काय आहे तर मी इकडे लिहितो याला, काय आहे 12 गुणिला 18 मायनस 12. तर बघा मित्रांनो आधी काय करायचं, बॉडमासचा नियम माहीतच असेल तुम्हाला. आधी करायचं काय, आधी करायचं गुणाकार. काय होणार 12 गुणिला 18 काय होणार 18 एक 18, 180 आणि 18 दुनी 36. चला काय होणार 12 आठी 96, 96चे 6 हातचे आले 9, 12 एक 12 आणि 12 आणि 9 किती होणार तर 21, म्हणजे किती होणार 216 मायनस किती होणार तर 12. चला करा 6तून 2 गेले 4. ठीक आहे, एकातून एक गेला 0 आणि हे 2 जसेचे तसे, म्हणजे उत्तर किती येणार मित्रांनो याच्या 204. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. सोपे प्रश्न होता. चला दुसरा प्रश्न पाहूया. हा काय म्हणते अ आणि ब यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर किती आहे 5:2 आहे. जर ब 18 वर्षाचा असेल तर अ चे सध्याचे वय किती. चांगला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते अ आणि ब यांचे वयाचे गुणोत्तर दिले. ठीक आहे 5:2. ठीक आहे, तर मग यांची वय कशी घ्यायची पहा मित्रांनो. वय कशी घेणार, जसं पहा अ आहे, अ चे गुणोत्तर किती दिले 5, तर याची वय घ्यायची मित्रांनो 5x. वय काय घेणार तुम्ही 5x. ब चे गुणोत्तर किती आहे दिले आहे मित्रांनो 2, तर याची वय काय घेणार तुम्ही 2x. वय किती घेणार 2x. मग मला सांगा ब ची वय काय दिली आहे आपल्याला, ब ची वय दिली आहे किती 18 वर्ष. ब ची वय किती दिली आहे मित्रांनो आपल्याला 18 वर्ष. पण आपण त्याची वय किती घेतला 2x घेतला, तर मग ब ची वय ठेवा 2x बरोबर काय होणार 18. म्हणजेच x बरोबर काय होणार तर 18/2. कारण की हा 2 गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागीला होणार, म्हणजे x किती येणार तर 2 गुणिला म्हणजे सॉरी 18/2 किती होणार तर 9. तर तुमचा x किती आला मित्रांनो, x आला तुमचा 9. पण आपल्याला x काढायला सांगितलं आहे का नाही ना. अ चे सध्याचे वय, तर अ चे सध्याचे वय किती आहे मित्रांनो, अ चे वय आहे 5x. पण x आहे ना आपल्याकडे, x किती आहे x 9 आला, म्हणजे काय होणार 5 गुणिला 9, 5 9 45. म्हणजे सध्या अ चे वय सध्याचे किती आहे तर 45 वर्ष. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर क. तिसरा ऑप्शन काय आहे तर बरोबर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते एका आयताचे क्षेत्रफळ 35 सेंटीमीटर आहे. जर त्याची लांबी 7 सेंटीमीटर असेल तर आयताची परिमिती किती असेल. काय विचारलंय आयताची परिमिती. चांगला प्रश्न आहे मित्रांनो. काय दिलाय आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो, लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला काय तर रुंदी. हा काय ठेवा तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला याच्यावरून आपल्याला दिली काय आहे लांबी दिली आहे, रुंदी काढू आपण. कसं होणार बघा 35 बरोबर लांबी किती दिली आहे 7 सेंटीमीटर गुणिला काय होणार रुंदीला घेऊ आपण x. तर चला काय होणार हा गुणिला इकडे येऊन काय होणार भागीला, म्हणजे 35 भागीला काय होणार 7 होणार बरोबर x. म्हणजे तुमच्या x किती येणार 7 5 35, म्हणजे x आला तुमचा 5. हा काय आहे मित्रांनो ही आहे तुमची रुंदी, ही काय आहे तुमची रुंदी. ठीक आहे,
आता एक लक्षात द्या, आपल्याला विचारलं रुंदी नाही विचारलं आहे मित्रांनो, आपल्याला काय विचारलं आयताची परिमिती. काय विचारलं आहे आयताची परिमिती. जर तुम्ही कंटिन्यू क्लासेस पाहत असाल मित्रांनो, हे कितवी चौथी क्लास आहे, प्रत्येक क्लासमध्ये परिमितीवर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि प्रत्येक क्लासमध्ये मी तुम्हाला सांगत आहो मित्रांनो की परिमिती म्हणजे काय होते. परिमिती म्हणजे होते मित्रांनो सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची काय होते बेरीज. मला सांगा दिलं काय आहे आयत. आयत कसा काढतो, असंच काढतो. ह्या दोन्ही बाजू काय असतात तर त्याचे समान असतात. लांबी गुणिला रुंदी. चला लांबी धरू किती आहे 7, तर हे किती होणार 7 7 आणि रुंदी किती होणार 5 5. तर ह्या सर्वांची काय होणार मित्रांनो बेरीज. हा तर झाला बेसिक पद्धत, पण याचा फॉर्म्युला काय आहे ते लक्षात घ्या. 2 गुणिला लांबी अधिक रुंदी, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. कशाच्या आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला काय आहे 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, काय होणार 2 गुणिला लांबी किती धरू 7 धरू अधिक काय रुंदी 5 धरू. ठीक आहे, चला काय होणार 2 गुणिला 7 5 किती होणार 12. 2 गुणिला 12 म्हणजे किती होणार मित्रांनो 24. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार 24. कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर क. ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म्युल्याने नसेल सोडवायचं काय करायचं, फॉर्म्युला न म्हणता तुम्हाला माहित झालं ना आता सर्व बाजूंची काय आहे तर बेरीज. बेरीज किती होणार बघा 5 अधिक 7 अधिक काय होणार 5 अधिक 7. बेरीज करून टाका मित्रांनो, फॉर्म्युला लक्षात नसेल राहत तर. पण माझा काम आहे तुम्हाला सांगणे म्हणून मी सांगत आहो. काय होणार 5 आणि 7 12, 12 आणि 5 किती होणार 17, 17 आणि 7 किती होणार 24. तरी पण उत्तर किती येणार तुमचं 24. ऑप्शन नंबर कोणता तर ऑप्शन नंबर तिसरा. समजत आहे का. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते रामकडे 60 चॉकलेट होते, जर त्याने 20% चॉकलेट खाल्ले तर त्याच्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहतील. एक काम करू शकता आपण याला सोडवताना, दोन पद्धत सांगतो मी मित्रांनो तुम्हाला. बघा मेथड नंबर 1 इथं सांगतो. काय करायचं आधी 60 चे किती 20% काढा. काय होणार 60 गुणिला 20% म्हणजे काय भागीला 100. ठीक आहे, 60 चे 20% किती होणार मित्रांनो बघा 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल, साइन दोन्ही 12. म्हणजे त्याचे जेवढं 60 चॉकलेट होते त्यापैकी त्याने 20% चॉकलेट खाल्ले, म्हणजे किती 12 चॉकलेट खाल्ले. तर त्याच्याकडे किती वाचणार, आधी होते 60 तेथून खाल्ले त्याने 12, किती वाचणार त्याच्याकडे तर 48. किती चॉकलेट वाचणार 48. ऑप्शन कोणता येणार मित्रांनो तर ऑप्शन नंबर पहिला. ही तर झाली मेथड नंबर 1. पण मी काय म्हणतो जर मेथड नंबर 2 बघायची असेल तुम्हाला, मेथड नंबर 2 म्हणजे कसं काढू शकता आपण बघा. कोणती पण संख्या स्वतःमध्ये किती असते तर 100% असते. 100%मधून 20% खाल्ले तर त्याच्याकडे वाचले किती 80%. बघा ना 100%मधून 20% मायनस करा, किती वाचले 80%. म्हणजे त्याच्याकडे 60 चॉकलेट होते, 60 चॉकलेट पैकी किती वाचले आहेत तर 80% वाचले आहेत. 80% म्हणजे काय होणार तर 80 भागीला 100. बघा 1 0 1 0 कॅन्सल, हा 1 0 हा 1 0 कॅन्सल, काय उरलं 6 गुणिला 8 साइन 8 48. हे डबल झालं का रे, काय होणार साइन 8 48. म्हणजे इथं पण तुमचं उत्तर किती येणार डायरेक्ट 48. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर पहिला. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला काय आहे 81/3. 81/3 गुणिला काय आहे तर 27/3. चला सोडवायचे आहे, कसं सोडवणार आधी काय कट्टे का तर पाहून घ्या मित्रांनो. काय कट्टे का बघा 3 दुने 6 किती वाजले 2 3 7 21. इथं कटला 3 9 27. चला काय उरलं 27 गुणिला 9. पाडा नसेल येत तर बेसिक पद्धतीने गुणाकार करा. काय होणार 9 7 63. 63 चे 3 कोणत्या ऑप्शन मध्ये 3 आहे पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन, पहिल्या आणि चौथ्या, तर हे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. बघा 9 7 63, हातचे किती आले 6. 9 दुने 14, 14 आणि 6 किती होणार मित्रांनो तर 20. 14 आणि 6, अरे चुकलं का माझे सॉरी, 9 दुने 18 होतात, 18 आणि 6 किती होणार तर 24 होणार. 18 आणि 6 किती होणार मित्रांनो तर 24 होणार. 24 म्हणजे कोणता उत्तर येईल तुमच्या बरोबर तर उत्तर क्रमांक 4 243. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला गणितामधला शेवटचा प्रश्न पाहूया आता.
कालच्या पेपरमध्ये पण हा प्रश्न आला होता, आजच्या पेपरमध्ये देखील बघायला मिळत आहे. काय होते? ए अधिक बीचा होल स्क्वेअर. ए अधिक बीचा काही तर होल स्क्वेअर काय होते मित्रांनो? आधी करायचं एचा वर्ग, मग करायचं ह्या तिघांचा गुणाकार काय होणार? 2ab 2 गुणिला ए गुणिला बी अधिक करायचं ह्या शेवटच्याचा वर्ग. शेवटच्याचा वर्ग काय होणार? तर बीचा वर्ग. म्हणजे एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर ए. बिलकुल सोपी प्रश्न. चला, अशा पद्धतीने मॅथचे काय तर 15चे 15 प्रश्न झाले. आता काय बघणार तर आपण आता पाहूया रिजनिंग. ठीक आहे. चला, आता रिजनिंगचा प्रश्न क्रमांक 1 पहा मित्रांनो, कशावरती? तर नातेसंबंधावरती आहे. बघा, हा प्रश्न पाहण्या अगोदर पूर्णच्या पूर्ण नातेसंबंध चॅप्टर 1 नंबर पद्धतीने मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे ह्याच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला नातेसंबंध ह्या चॅप्टरचे प्रश्न सोडवता नसतील येत तर प्लीज ते जाऊन पहा, तुमच्याच फायद्याचे आहे. ठीक आहे. चला, प्रश्न वाचूया आता. काय म्हणते? छायाचित्रातील एका महिलेकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणाला, ती माझ्या एकुलत्या एक मुलाची भाषी आहे. तर त्या पुरुषाचे तिच्याशी काय नाते आहे? म्हणजे तिच्याशी म्हणजे जे फोटोत महिला आहेत त्या महिलेचा हा पुरुष कोण होईल ते सांगायचे आहे. बरोबर आहे का नाही? बघा कसं काढणार हे. जर विचार करायला गेला तर त्या पुरुषाच्या मुलाच्या काय म्हणते? ती माझ्या एकलुत्या एक मुलाची भाषी आहे म्हणते. म्हणजे माझ्या मुलाची भाषी म्हणजे काय होणार? माझ्या मुलीचीच मुलगी होणार ना. म्हणजे मी त्या मुलीचा कोण होणार? तर आजोबा नाही होणार का? म्हणजे सिद्धा प्रश्नाचं उत्तर काय येणार? तर आजोबा. कोणाचे? आईचे वडील. आजोबा वरती पण दिलाय पण वडिलांचे वडील दिलाय ते नाही होणार. कोणतं? ऑप्शन क्रमांक 3 होणार. काय? आजोबा, आईचे वडील. ठीक आहे. हे तोंडीच उत्तर निघतात मित्रांनो. याला डायग्राम वगैरे काढण्याची गरज नाही आहे. पण कधी तुम्ही हे शिकाल ते क्लास पाहिल्यानंतर. ठीक आहे. तर याला मी जास्त एक्सप्लेन नाही करत. चला, पुढचा प्रश्न पहा. काय म्हणते? जर एखाद्या विशेष सांकेतिक भाषेस DEMOCRAT ला हे असे लिहित असेल तर त्याचा सांकेतिक अर्थ काय असेल? प्रश्नच मला अपुरा दिसत आहे. एकदा पहा बरं. काय म्हणते? जर एखाद्या विशेष सांकेतिक भाषेत जर याला आपण असे लिहित आहोत तर कोणाला तरी कोणत्या पद्धतीने कसे लिहायला असं द्यायला पाहिजेत. म्हणजे याच्यात एक वर्ड मिसिंग आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न इनकम्प्लीट आहे. तर सध्या याला सोडून देऊ आपण. ठीक आहे. सध्या याला सोडून देऊ. याच्यानंतर पुढच्या एखाद्या क्लासमध्ये घेतो मी. चला, आता प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो. 1 नंबर प्रश्न आहे आणि जर कठीण प्रश्न म्हणाल तर ह्या पेपरमधला हाच कठीण प्रश्न आहे. काय आहे बघा? जर प्लसचा अर्थ गुणाकार आहे तर हे काय करावं लागतं? तुम्हाला लिहून ठेवावं लागतात. काय आहे? प्लसचा अर्थ काय आहे? तर गुणाकार आहे. मग काय म्हणते? मायनसचा अर्थ प्लस आहे. मायनसचा अर्थ काय आहे मित्रांनो? प्लस आहे. मग बघा, गुणाकाराचा अर्थ भागाकार आहे. गुणाकाराचा अर्थ काय आहे? तर भागाकार आहे. आणि काय? भागाकाराचा अर्थ मायनस आहे. भागाकाराचा अर्थ काय आहे? तर तुमचा मायनस आहे. एक मिनिट, मायनस आहे. तर खालील पर्यायानुसार योग्य पदावली निवडा. म्हणजे हा जो काही फॉर्मॅट दिला याच्यापैकी कोणता बरोबर आहे ते सांगायचे आहे. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जे आधी सोपी वाटते ना ते सोडवून घ्यायचं. कारण की बहुतांचं अशा वेळेस अग्निवीरचा खास करून सांगतो, जे सोपी असतात ते लवकर उत्तर असण्याचे चान्सेस असतात. तर सोपी कोणता दिसत आहे तुम्हाला? पहा. चला, हा सोपी दिसत आहे ब क्रमांकाचा. आधी याला पाहू. बघा, भागाकाराचा अर्थ काय असतो? मायनस. ठीक आहे. प्लसचा अर्थ काय आहे? गुणाकार. ठीक आहे. गुणाकाराचा अर्थ आहे भागाकार. ठीक आहे. ठीक आहे. मग काय? मायनसचा अर्थ आहे प्लस. चला, याच्या उत्तर जर 18 येत असेल तर हा उत्तर काय असणार? बरोबर असणार मित्रांनो. बघा, आधी काय करणार? आधी करायचं गुणाकार. ठीक आहे. भागाकार. याला इकडेच लिहून घेतो मी. काय होणार? 38. जो आला तो बरं. 38 मायनस काय होणार? 2 गुणिला 1 भागीला काय होणार? तर 6 अधिक काय होणार? तर 6. चला, काय होणार आहे बघा? 38 मायनस 2 गुणिला 1 भागीला 6 अधिक काय होणार? तर 6. बघा कसे होणार? 38 2 गुणिला 1 काय होणार? मायनस 2/6. सॉरी, हे किती येणार? 2/6. ठीक आहे. अरे, अधिक काय होणार? तर 6 होणार. बघा, काय कटतो का? कटतो ना. बे एक बे, बे तेरे 6. म्हणजेच काय होणार? 38
-1/3 अधिक काय होणार तर 6 होणार. काय करणार आधी तुम्ही तिरपा गुणाकार. तरी पण बघा उत्तर काय दिलाय 18 दिलाय, पण दूर दूरपर्यंत मला याच्या उत्तर काही 18 नाही दिसत आहे. बघा ना, जर याच्या तुम्ही याच्यासोबत तिरपा गुणाकार कराल तर खूप मोठं उत्तर येईल, आणि त्याच्यातून तुम्ही जर मायनस करत जाल तर 18 तुम्हाला उत्तर मिळणार का? 18 उत्तर पॉसिबल नाही आहे. म्हणजे हा ऑप्शन येणार का? नाही येणार. बघा आणखी कोणता लहान दिसत आहे तुम्हाला? चला तो पहा. मला हा 3 नंबरचा दिसत आहे मित्रांनो लहान. तर काय येणार बघा, गुणाकार. गुणाकाराच्या जागी काय करणार आपण? भागाकार करणार. ठीक आहे, 1 मिनिट कलर चेंज करून घेतो मी. बघा गुणाकाराच्या जागी काय घेणार तर भागाकार. भागाकाराच्या जागी काय घेणार आपण मित्रांनो? मायनस घेणार. आणि प्लसच्या जागी काय घेणार तर प्लसच्या जागी घेणार गुणाकार. ठीक आहे, आणि मायनसच्या जागी काय घेणार? मायनसच्या जागी घेणार प्लस. ठीक आहे, आधी करा भागाकार. बघा 7×3=21 म्हणजे याचं उत्तर येणार 3. 3 मायनस काय होणार? गुणाकार करा 7×3=21. ठीक आहे, अधिक काय होणार तर 21. बघा -21 +21 काय होणार? कॅन्सल होणार ते. म्हणजे वाचलं काय तुमचं? 3च वाचलं. म्हणजे उत्तर पण इथं किती दिलं आहे मित्रांनो? 3 दिलं आहे. थोडं किचकट असते मित्रांनो, पण सोडवावं लागतेच आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला काय दिसत आहे तर बरोबर दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर तुमच्या ह्या प्रश्नाचा एकदम योग्य उत्तर आहे. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा हा पण प्रश्न चांगला आहे मित्रांनो. काय म्हणते? एका विशिष्ट कोड भाषेत होस्टला 9724 लिहितात, किंडूला 45,310 लिहितात, आणि नोजला काय लिहितात तर 37,654 असे कोड केले जाते. तर त्या कोड भाषेत डब्ल्यू साठी कोड काय असू शकते? डब्ल्यू साठी कोड विचारलाय. कसे करणार बघा. होस्टसाठी किती दिलाय? HOST. याच्यासाठी किती दिलाय आपल्याला? 9724. 9700 किती तर 24. ठीक आहे, KINDO याच्यासाठी काय दिलंय तर 45310. ठीक आहे, क्नोज याच्यासाठी किती दिलंय आपल्याला? 37,654. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलंय काय? डब्ल्यूचे कोड. तर चला एका एकाची पाहणी चालू करू आपण. ठीक आहे, मला सांगा डब्ल्यूचे कोड काढणे आहे आपल्याला. ठीक आहे, याच्यात पहा ह्या दोघांमध्ये कॉमन कोण दिसत आहे आपल्याला? ओ दिसत आहे कॉमन. चला इथं ओ कॉमन आहे, तर मग याच्यात पहा शब्द कोणता कॉमन आहे तर मित्रांनो 4 कॉमन आहे. काय? 4 कॉमन आहे. म्हणजे ओला कोड कोणता असणार? 4 असणार. ओला कोड कोणता असणार? 4 असणार. म्हणजे इथं पण ओ आहे, याला कोड कोणता असणार? 4 असणार. हा कॅन्सल झाला. मग पहा नंतर दुसरा कोड, दुसरा कॉमन कोण दिसत आहे आपल्याला? दुसरा तर कोणीच नाही दिसत आहे. के बघा, याच्यात के आणि याच्यात के कॉमन आहे. के इथं पण कॉमन आहे, एन पण कॉमन आहे. ठीक आहे, आणि याच्यात याच्यात आणि याच्यात कोणता कॉमन आहे? एस कॉमन आहे. कोणता कॉमन आहे? एस. तर मग जे जे शब्द सारखे असतील ते काय होणार? कॅन्सल होणार. बघा याच्यात आणि याच्यात एस कॉमन आहे, तर याच्यात शब्द कोणते कॉमन आहेत? बघा 7 म्हणजे एसचा काय होणार तर एसला येणार 7. ठीक आहे, के एन दोन शब्द कॉमन पहा काय होणार? के आणि एन. काय इथं 5 कॉमन आहे आणि 3 कॉमन आहे, म्हणजे 5 आणि 3 कॅन्सल झाले. आणि इथं वाचला काय? डब्ल्यूच वाचला आहे, आणि इकडे किती वाचल्यात? 6. म्हणजे साहजिकच आहे डब्ल्यूचा कोड कोणता असणार मित्रांनो? 6 असणार. कोणता तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. कोणता उत्तर येणार तर ऑप्शन नंबर 1. चला प्रश्न क्रमांक 5 पहा मित्रांनो, आणि ह्या शेटचा आखरी प्रश्न काय म्हणतो? 45 विद्यार्थ्यांचे सलग यादीत जुली उजव्या टोकापासून 17व्या क्रमांकावर आहे, आणि डाव्या टोकापासून तिचा क्रमांक काय असेल हे सांगायचं आहे. एकदम सोपी प्रश्न. तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो, डाव्या टोकावरून दिलं असेल आणि उजवा टोक काढायला सांगितले असेल, किंवा उजव्या टोकावरून दिलं असेल आणि डावा टोका काढायला सांगितलं असेल, तर काय करायचं? ह्या 45 मधून काय करायचं? टोटल मधून जो नंबर दिलाय तो मायनस करायचा आणि त्याच्यात 1 जोडायचं. बस तुमचं उत्तर निघणार. बघा 45 मधून 17 गेले किती राहणार? नाही तोंडी. तर काय करा, 5तून 7 नाही जात, 15तून 7 गेले किती होणार? 8 हातच्याला 1, 4तून 2 गेले 2, अधिक काय करणार तुम्ही? 1 करणार. म्हणजे 28 अधिक 1 काय होणार तर 29. 28 अधिक 1 काय होणार तर 29. कोणता तर ऑप्शन क्रमांक 2 बी. कोणता येणार तर 29. हा काय आहे तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. तर चला मित्रांनो,
आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जर तुम्हाला माझं शिकवणं किंवा शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणखी मी तुमच्यासाठी काय काय करू शकतो ते नक्की तुम्ही कमेंट करा. कारण की जवळपास आपल्याकडे जर पकडलं तर एकच महिना आहे मित्रांनो, एक पण महिना नाही आहे. तरी पण एक महिना पकडून चालू. आणि काही मुलांचे कमेंट आले होते की सर बाकी विषयांचे पण घ्या. तर प्रयत्न करत आहोत मित्रांनो. फरक कुठं पडते एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऑफलाईन पण क्लासेस चालतात मित्रांनो आपले. ऑफलाईन पण क्लासेस चालतात, त्यांना पण टाईम द्यावा लागतो. त्या कारणामुळे ऑनलाईन येणे थोडं फार कमी होते आणि तेही असून आमच्याकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो. पण नक्की मी आश्वासन देतो तुम्हाला की पूर्णतः प्रश्न करून म्हणजे जे पेपर आहेत प्रिव्हियस इयर 2024 आणि 25चे ते मी करून देण्याचा प्रयत्न करा. आणि पी डी एफसाठी काय आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. हे पी डी एफ तुम्हाला मिळून जाणार. मागच्या पेपरची नाही मिळाली त्याच्यासाठी आधीच मी तुम्हाला माफी मागितलेली आहे. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.